शुभ सकाळ. यामिनीज फूड अँड लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मटण करी करून दाखवत आहे. त्यासाठी उभा चिरलेला कांदा, टॅमॅटो आणि बटाटा घेतला आहे. मुलीला बटाटा फार आवडतो कालवणामध्ये. आणि लाल मसाला मालवणी आहे, हळद, गरम मसाला, काश्मीरी मिरची, शहाजिरे, दालचिनीचा छोटा तुकडा, 2 काळ्या मिऱ्या, 1 लवंग, 1 मसाला वेलची, चक्री फूलचे 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता पण घेतलेला आहे वेगळा, दगडफूल घेतला आहे आणि छोटी मसाला वेलची घेतली आहे, तुकडा घेतला आहे म्हणजे तिचा. आता कोथिंबीर घेतले, ओलं वाटण आहे हे, आलं लसूण, हिरवी मिरची, खोबरं थोडं, कोथिंबीर घेतली वरून टाकायला. कोथिंबीरीचे दांडे आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सगळं. आणि आलं लसूण आहे, 2 लसणीच्या पाकळ्या, थोडं आलं आणि मिरची. मटणाचे तुकडे आहेत, 100 ग्रॅमच आणलं कारण मटण झालं आहे 900 रुपये किलो. त्याच्याबरोबर 2-3 चाप आणले होते फ्राय करायला, पण चाप नंतर करून दाखवते. ह्याला लाल मसाला, हळद, मीठ लावलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलं आलं लसूण लावून रात्रभर. आता कढईमध्ये आपण तेल घालूया. माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत आणि आपलं माणूस म्हणून तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपण फार विचार करतो किंवा सबस्क्राईबच करत नाही. तर असं नका करू. माझे कष्ट आहेत तर त्यांना दाद द्या. आता तेलामध्ये आपण गरम मसाला घातला. गरम मसाला फ्राय झाल्यावर त्यात हिरवी मिरची घातली, कांदा घातला. फ्राय करून घेऊया. माझ्याकडे, मी हाऊसवाईफ आहे, माझ्याकडे कॅमेरा किंवा स्पेशल इफेक्ट्सवाले लाईट्स नाहीत, मला एडिट करता येत नाही फारसं. हिरवा मसाला घातला, कढीपत्ता घातला, त्यामध्ये हळद, तिखट, मालवणी मसाला आहे हा माझ्याकडे घरगुती. आता मटणाचे तुकडे घालूया, ते फ्राय करून घेऊया. हे खरं म्हणजे आहे ना, मला कुकरमध्ये लावायचं होतं, पण कुकरमध्ये नीट दिसत नाही, काळा कुकर असल्याने, म्हणून कढईमध्ये फ्राय करून घेतलेला आहे. टॅमॅटो, बटाटे घातले. आता हे शिजले पदार्थ की मी हे कुकरमध्ये लावून 3-4 शिट्ट्या करून घेईन. 2 ग्लास पाणी घातलं आणि कुकरमध्ये लावल्यावर ते शिजलं की कालवण तयार होईल. ह्यामध्ये आलं लसूण, कोथिंबीरीचे दांडे जे दाखवले ते घेतले आणि खोबरं ठेचून घेतलं. ओबडधोबड वाटलं जातं पण गरजेला कामी येतं. आता हे वाटण धुवून मी हे पाणी मटणामध्ये घालते. नंतर मी त्यामध्ये मीठ घालेन मटण शिजल्यावर. हे छान शिजून दिलं की मी कुकरमध्ये ट्रान्सफर करेन. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळ्यांनी माझी रेसिपी बघितली. आता वरून काश्मीरी मिरची घालते म्हणजे ते लाल रंग येईल त्याला. इतर वेळी रंग थोडा ब्राऊन दिसतो. तर हे कालवण